देवावर जर भाव ठेवला तर भगवान परमात्मा आपल्याला दुःखातून कसं बाहेर काढतो पहा. मुंबईमध्ये एक डॉक्टर होऊन गेले. त्या डॉक्टरचं नाव होतं डॉक्टर नीतू मांडके. काय नाव होतं? नीतू मांडके. हृदयविकार तज्ञ होते ते, हार्ट स्पेशलिस्ट होते ते. हजारो लोकांना हृदयाचं ऑपरेशन करून यश प्राप्त केलेला व्यक्ती होता. तुमच्या परिचयात असेल. नारदाच्या गादीवरून खोटं बोललं जात नाही, ही सत्य घटना आहे बरं का. बघा लक्ष्मीपूर काय काय डॉक्टर इतका विद्वान होता, इतका हुशार होता. हजारो लोकांना हृदयाचं ऑपरेशन करून त्या ठिकाणी महाराज यश प्राप्त केलेला व्यक्ती होता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयाचं ऑपरेशन करून यश संपादन केलेला व्यक्ती होता. विद्वान होता, इतका विद्वान होता की त्यांना जर भेटायचं झालं तर 10-12 दिवस नंबर लागत नव्हते. इतका विद्वान व्यक्ती होता. 10-12 दिवस नंबर लागत नव्हते, एवढा विद्वान व्यक्ती होता. पण डॉक्टरच्या मनामध्ये खंत होती. गेल्या 30 वर्षापासून लोकांची अविरतपणे सेवा करतोय, पण माझ्या कार्याचं कौतुक करायला कोणी तयार नाही. त्यावेळेस काय झालं, महाराष्ट्राच्या एका मंत्र्यानं राष्ट्रपतींसमोर राष्ट्रपती भवनामध्ये विषय घेतला. राष्ट्रपती साहेब, मुंबईमध्ये नीतू मांडके नावाचे हृदयविकार तज्ञ आहेत. हजारो लोकांना हृदयाचं ऑपरेशन करून त्यांनी त्या ठिकाणी बरं केलं, जीवनदान दिलेला व्यक्ती आहे. त्यांना जर भेटायचं झालं तर 10-12 दिवस नंबर लागत नाही, इतका विद्वान व्यक्ती आहे. राष्ट्रपतींना आनंद झाला की एवढा विद्वान व्यक्ती जर माझ्या राष्ट्रामध्ये असेल तर एकदा आपण त्याला या ठिकाणी बोलवलं पाहिजे, त्याची भेट घेतली पाहिजे, त्याचा आपण सत्कार केला पाहिजे, आपल्या हातून त्याला सन्मान चिन्ह प्रदान केलं पाहिजे. हो, म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रपतींनी काय केलं, डॉक्टरला स्वतः पत्र लिहिलं की डॉक्टर साहेब, तुमच्या कार्याचं कौतुक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आम्ही तुमच्यावरती अति प्रसन्न आहोत, म्हणून आम्ही छोटासा सत्कार करण्याचं तुमचं ठरवलेलं आहे. राष्ट्रपती भवनामध्ये तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. म्हणून तुम्ही एक काम करा, उद्या काहीही करून राष्ट्रपती भवनामध्ये 12 वाजेपर्यंत हजर व्हा. असं पत्र पाठवण्यात आलं. डॉक्टरने पत्र वाचलं. डॉक्टरने ज्यावेळेस पत्र वाचलं, डॉक्टरचा आनंद गगनात मावेना. हृदयाचं कान करून ऐका बरं का. पहा, डॉक्टरने ते पत्र वाचलं आणि त्या ठिकाणी महाराज डॉक्टरचा आनंद गगनात मावेना. डॉक्टरला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की डॉक्टर त्या ठिकाणी पहिल्याच विमानानं, पहिल्याच फ्लाईटनं मुंबईवरून दिल्लीच्या दिशेने निघाला. हो, दिल्लीच्या दिशेने निघाला. पण काही काही गोष्टी विधीला मान्य नसतात. अचानक विमानामध्ये बिघाड निर्माण झाला आणि विमान एका अज्ञात स्थळी उतरवण्यात आलं. आता विमानामध्ये बिघाड केव्हा निर्माण होईल हे काही सांगता येत नाही. कोणाला वाटलं होतं का महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा असा घात होईल किंवा यांची अशी घटना घडेल? असं अजिबात नाही. व्हॉट्सअपला एक लेख वाचला सर. पहा, विमानात बसण्याकरता पैसा लागतो, विमानात बसण्याकरता पैसा लागतो, पण विमानातून उतरण्याकरता आपलं नशीब बलवान असावं लागतं आणि आपल्यावर देवाची कृपा असावी लागते. बरोबर आहे का नाही? हो, काही अंतरावरती विमान गेल्यानंतर विमानामध्ये बिघाड निर्माण झाला. विमान एका अज्ञात स्थळी उतरवण्यात आलं आणि डॉक्टरने तपास केला, इथून विमान किती तासांनी हलणार आहे. त्यावेळेस तिथे माहिती मिळाली, विमान इथून कमीत कमी 22 ते 25 तासांनी हलणार आहे. डॉक्टर हुशार होता, विद्वान होता. डॉक्टरने विचार केला की आपल्याकडे एवढा वेळ शिल्लक नाही, 12:30 पाऊण वाजलेला आहे, रात्रीची वेळ आहे. डॉक्टर हुशार होता. डॉक्टरने काय केलं, आपल्याकडे एवढा वेळ शिल्लक नाही, डॉक्टरने प्रायव्हेट गाडी केली, खाजगी गाडी केली आणि दिल्लीच्या दिशेने निघाला. दिल्लीच्या दिशेने गाडी लागली. परिणाम असा झाला, जसा विमानात बिघाड निर्माण झाला तसा अचानक वातावरणामध्ये बिघाड निर्माण झाला. अचानक ढगाळ वातावरण तयार झालं, विजांचा गडगडाट होऊ लागला, धो असा पाऊस सुटला, एवढा भयानक पाऊस सुटला, एवढा भयानक वादळ सुटला, एवढ्या विजा होऊ लागल्या की त्या ठिकाणी महाराज त्यातल्या त्यात काय झालं, डॉक्टरच्या गाडीचा मार्ग चुकला. दिल्लीला जाण्याचा रस्ता हा होता आणि डॉक्टरची गाडी चुकीच्या मार्गाला लागली. 5 किलोमीटर गाडी चुकीच्या मार्गाला लागली, 10 किलोमीटर गाडी चुकीच्या मार्गाला गेली, 15 किलोमीटर गाडी चुकीच्या मार्गाला गेली. डॉक्टरच्या लक्षात आलं की हा दिल्लीला जाण्याचा रस्ता नाहीये, आपल्या गाडीचा मार्ग चुकला वाटतं. डॉक्टरने ड्रायव्हरच्या खांद्याला हात लावून सांगितलं, दादा, अरे हा दिल्लीला जाण्याचा रस्ता नाहीये, आपल्या गाडीचा मार्ग चुकला वाटतं. त्यावेळी ड्रायव्हरने विनवणी केली, साहेब पहा, पाऊस एवढा चालू आहे, विजा एवढ्या होत आहेत, एवढं त्या ठिकाणी वादळ चालू आहे, वेळही खूप झालेली आहे, 12:30 पाऊण वाजलेला आहे. एक काम करा ना, आपण कुठंतरी आराम करू, रात्र खूप झाली, आपण कुठंतरी आराम करू, आश्रय घेऊ, उद्या 10 वाजेपर्यंत मी तुम्हाला राष्ट्रपती भवनामध्ये हजर करतो. पण थांबायचं कुठे? अर्धा किलोमीटर अंतरावरती लाईट चमकताना दिसला. त्या लाईटाखाली घर होतं, त्या घराच्या दिशेने गाडी घेतली, अंगणामध्ये गाडी उभी केली, 2 जण गाडीच्या खाली उतरले, घराच्या पायऱ्या चालले. डॉक्टरने दरवाजा ठोकण्याच्या अगोदर डॉक्टरने त्या घराची खिडकी उघडली आणि खिडकीमधून डोकावून पाहिलं तर त्या घरामध्ये एक 28 ते 30 वर्षाची तरुण स्त्री पाळण्याला झोका देत होती. काय करत होती? पाळण्याला झोका देत होती. आणि डॉक्टरने क्षणाचाही विचार न करता त्या डायरेक्ट घराचा दरवाजा ठोकला. त्या स्त्रीनं दरवाजा उघडला आणि सांगितलं, आम्हाला दिल्लीला जायचंय, पाऊस खूप चालू आहे, विजा होत आहेत, वादळ चालू आहे, वेळही खूप झालेला आहे, रात्र खूप झालेली आहे, आमच्या गाडीचा मार्ग चुकलेला आहे, आम्ही रात्रभर तुमच्या घरी आश्रय घेऊ शकतो का, आराम करू शकतो का? स्त्रीनं क्षणाचाही विचार न करता
दोघांना आत घेतलं, पलंगावरती बसवलं आणि सांगितलं थांबा चहा ठेवते. स्त्रीनं चुला पेटवला, चुल्यावरती चहा ठेवला आणि पुन्हा त्या ठिकाणी आपल्या पाळण्याला झोका द्यायला आली. पाळण्याला झोका देत असताना चुल्यावरचा चहा केव्हा ओतू गेला तिच्याही लक्षात आलं नाही. तिने माफी मागितली, माफ करा दुसरा चहा ठेवते. स्त्रीनं पुन्हा त्या ठिकाणी चुला पेटवला, स्त्री चुल्यावरती चहा ठेवत होती तेवढ्या डॉक्टरचं लक्ष पाळण्याकडे गेलं आणि पाळण्याकडे पाहून तो डॉक्टर म्हणतोय की या पाळण्यामध्ये काय. त्यावेळेस त्या स्त्रीनं सांगितलं की या पाळण्यामध्ये भगवान गोपालकृष्णाची मूर्ती आहे. कशाची मूर्ती आहे? भगवान गोपालकृष्णाची मूर्ती आहे. मी देवाला त्या ठिकाणी नैवेद्य खाऊ घातला, देवाला झोपवत होते तेवढ्यात तुम्ही आले. डॉक्टर हुशार खूप होता, खूप विद्वान होता, फक्त थोडासा नास्तिक विचारांचा होता. हो, थोडा परमार्थ करण्याच्या विरोधात बोलणारा होता. त्यावेळेस तो डॉक्टर हुशार होता पण परमार्थ करण्याच्या विरोधात बोलणारा होता. तो डॉक्टर त्या स्त्रीला सांगतोय, काय म्हणले तुम्ही अडाणी लोक, अशिक्षित लोक अंधश्रद्धेच्या बळी पडता. काय हा देव देतो तुम्हाला, तुम्ही याची एवढी सेवा करता. काय देतो हा देव तुम्हाला, तुम्ही याची एवढी सेवा करता. त्यावेळेस स्त्रीनं सांगितलं, देव आम्हाला देत तर काही नाही पण कमी कशाचीच पडू देत नाही. तरी डॉक्टर आवरला जात नव्हता, वेळोवेळी टॉर्चर करत होता. तुम्ही अडाणी लोक आहात, अशिक्षित लोक आहात, अंधश्रद्धेच्या बळी पडतात. माणसानं विज्ञानावरती विश्वास ठेवावा. विज्ञान किती पुढे गेलं, हो, माणसानं अंधश्रद्धेच्या बळी पडू नये, हो, असं डॉक्टर त्या स्त्रीला टोमणे मारत होता. पण एक त्या ठिकाणी स्त्रीचं उत्तर ऐका. स्त्री म्हणली की त्या ठिकाणी डॉक्टर, देव देत तर काही नाही पण कमी कशाचीच पडू देत नाही. स्त्री डॉक्टरच्या जवळ आली तरी डॉक्टर त्या ठिकाणी टोमणे मारणं सोडत नव्हता. एक लक्षात ठेवा, जर तुमच्याकडनं त्या ठिकाणी परमार्थ होत असेल किंवा नाही होत असेल काही हरकत नाही, होत असेल करा, नसेल होत नका करू. पण जे लोक परमार्थ करतायत त्यांना कधीच आडवे टोमणे मारू नका. देव सगळं सहन करतो पण देवाला त्या ठिकाणी आपल्या भक्ताचा छळ कदाही सहन होत नाही. डॉक्टर हुशार होता पण स्त्रीला वेळोवेळी टोमणे मारत होता. तुम्ही अडाणी लोक आहात, अशिक्षित लोक आहात, काय देतो हा देव तुम्हाला, तुम्ही याची एवढी सेवा करतात. स्त्री डॉक्टरच्या जवळ आली आणि स्त्रीचं उत्तर ऐका. स्त्री डॉक्टरला सांगते, देव आम्हाला देत तर काही नाही पण कमी कशाचीच पडू देत नाही. गेल्या 10 वर्षापासून मी भगवान गोपालकृष्णाची सेवा करते. किती वर्षापासून? 10 वर्षापासून मी भगवान गोपालकृष्णाची सेवा करते. आणि तिकडे बघा बाजूला रूम मध्ये झोपलेला पलंगावरती माझा 12 वर्षाचा मुलगा आहे. त्याला जन्मापासून हृदयाचा आजार आहे. आणि मी असं ऐकलं होतं की मुंबईमध्ये कोणी हृदयाचं ऑपरेशन करणारे मोठे डॉक्टर आहेत की ज्यांच्याकडे 10-12 दिवस नंबर लागत नाही. त्या डॉक्टरकडे या लेकराला नेण्याची माझी परिस्थिती नाही, कारण की संसाराच्या अर्ध्या वाटेवरती आता बाप मला सोडून गेला. त्या डॉक्टरकडे या लेकराला नेण्याची माझी परिस्थिती नाही, ज्या डॉक्टरकडे 10-12 दिवस नंबर लागत नाही. मी देवाला 10 वर्षापासून एकच विनंती करते की हे देवा, ज्या डॉक्टरकडे 10-12 दिवस नंबर लागत नाही, ज्या डॉक्टरकडे या लेकराला नेण्याची माझी परिस्थिती नाही, एक दिवस असा काहीतरी चमत्कार करशील की त्या डॉक्टरकडे मी न जाता तो डॉक्टर स्वतःहून माझ्या घरी चालून आला पाहिजे. हो, आणि जोपर्यंत 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 तो डॉक्टर माझ्या घरी येत नाही तोपर्यंत माझ्या लेकराला सुद्धा काही व्हायला नको पाहिजे. माझ्या लेकराच्या नखात दुख नाही. 10 वर्षाचा काळ निघून गेला. ज्यावेळी डॉक्टरने हे त्या ताईचं उत्तर ऐकलं, डॉक्टरच्या दोघंही डोळ्याला धारी लागल्या आणि डॉक्टर त्या ठिकाणी त्या ताईला सांगतोय, ताई काय परमार्थ आहे तुझा, काय भक्ती आहे तुझी, काय भाव आहे तुझा आणि काय देव आहे तुझा. अगं, ज्या डॉक्टरकडे 10-12 दिवस नंबर लागत नाही, ज्या डॉक्टरकडे तुला तुझ्या लेकराला नेण्याची परिस्थिती नाही, तो दुसरा तिसरा डॉक्टर कोणी नसून हृदयाचं ऑपरेशन करणारा तो डॉक्टर मी जे म्हणले, मीच तो नितू मांडके डॉक्टर आहे. आणि आजपासून मी तुला वचन देतो, तुझ्याकडनं 1 रुपया न घेता तुझा परमार्थ त्या ठिकाणी मान्य केला, तुझी भक्ती त्या ठिकाणी मान्य केली, तुझ्या देवाचा अस्तित्व मी आजपासून मान्य केलं. तुझ्याकडनं रुपया न घेता तुझ्या लेकराचं ऑपरेशन करून याला कायमचं हृदयाच्या आजारापासून मी बरं करेल, हे वचन मी तुला देतो. दृष्टांत बाजूला ठेवा, सिद्धांताकडे लक्ष द्या. हे कशामुळे शक्य झालं? फक्त देवावरती भाव ठेवला. बरोबर आहे का नाही? देवावर विश्वास ठेवला. म्हणून तुम्ही आपण सुद्धा तेच करा. जसं देवानं तिची जीवनाची नय्या तारली तसं तुमच्या आमच्या जीवनाची सुद्धा भगवान परमात्मा नय्या तारल्याशिवाय राहणार नाही. फक्त देवाला भाव लागतो, विश्वास लागतो, एवढं वाक्य हृदयामध्ये कोरून घ्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा द्यायचं असेल तर एकच दे की कधी प्रपंचामध्ये तुझा विसर मला पडायला नको. मला बाकी कोणत्या गोष्टीची कशातच कमी नाहीये, सगळ्या गोष्टींचा मी तिरस्कार करतो बाबा. हो, द्यायचं असेल तर पुन्हा एक दे. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. संतांची संगत जरी दिली तरी सुद्धा माझ्या जीवनाचं सोनं झालं, मी असं समजेल. आणि एवढ्या गोष्टी देत असतील तर मला सुखानं गर्भवासाच्या दुःखामध्ये घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कशा करता? गुण गायी आवडे हेची माझी सर्व जोडी. तुझ्या नामामध्ये त्या ठिकाणी एवढी ताकद आहे की तुझ्या नामाचा त्या ठिकाणी भक्तीचा आश्रय घेण्याकरता आम्ही गर्भवासाचं दुःख सुद्धा भोगायला तयार आहोत. वेळ खूप झालेला आहे.